महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे आणि रूपे आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि माझं आज शेवटच्या दिवशी गुरुवारांचं उद्यापन आहे. तर त्याच्यामुळे मी सकाळीच हेअर वॉश केले होते आणि आता सकाळची सुरुवात झालेली आहे म्हणजे कामांची. आणि आता मी हे कपडे गच्चीवर टाकते. तसेच माझे केस पण खूप ओले होते, तर म्हटलं उन्हामध्ये केस पण थोडेसे ड्राय होतील. त्याच्यामुळे मी आता टेरेसवर येऊन हे सगळे कपडे जे आहेत ते वाळू घालते. तर सध्या थंडी खूप असल्यामुळे टेरेसवरती कोवळ्या उन्हामध्ये खूप छान वाटत होतं. आणि थोड्या वेळ गच्चीवरती बसल्यानंतर मी खाली आले आहे आणि माझा आज गुरुवार आहे, तर गुरुवारची पूजेची मांडणी पण करायची आहे. त्यामुळे मी पूर्ण घर जे आहे ते पुसून घेत आहे. म्हणजे घरात काही पूजा वगैरे असल्यावर आपण सर्वात आधी आपलं घर साफ करतो आणि तसंच मी आज पण म्हणजे फरशी वगैरे पुसून घेत आहे पूर्ण. आणि त्यानंतर मला पूजेची मांडणीची तयारी करायची आहे. घराची साफसफाई झाल्यानंतर आणि सकाळची जी कामं आहेत ती झाल्यानंतर मी आता पूजेची तयारी करत आहे. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी जी तांब्याचे भांडे आहेत पूजेसाठी लागणारे, त्यात म्हणजे ही आरतीची प्लेट आणि कलश ते असं स्वच्छ धुवून घेत आहे. कारण की तांब्याचे भांडे असे उजळलेली असतील तेव्हाच ते प्रसन्न वाटतात पूजेसाठी. त्याच्यामुळं मी आता ही तांब्या आणि प्लेट असं धुवून घेतलेलं आहे. तर आता पूजा करायची आहे म्हटल्यावरती मी साडी घातली आहे. कारण की पूजा वगैरे असेल किंवा उपवास असेल तर मी नेहमीच साडी घालते आणि साडी घालूनच पूजा वगैरे करायला छान वाटतं. म्हणजे ड्रेस आपण युजली घालतोच, पण असं काही स्पेशल जे डेज असतात म्हणजे काही पूजा असते, काही सण असतं, तेव्हा साडी घालणं म्हणजे साडीमध्ये असणं हे खूप छान वाटतं. आणि थोडंसं पूजेसाठी म्हणून मी असं आज साडी घातलेली आहे. तसेच मी आज काचेच्या बँगल्स आहेत त्या घालते, म्हणजे साडीवर पण मॅच आहे आणि पूजेसाठी नेहमीच काचेचे गोठ हातात असावे असं आईचं म्हणणं असतं. आणि अशा प्रकारे सिंपल अशी पूजेसाठीची माझी आजची तयारी झालेली आहे. आणि आता मला पूजेची मांडणी करायची आहे. त्यासाठी जे काही सामान लागणार आहे ते सर्व सामान मी एका ठिकाणी काढून ठेवलेलं आहे, कारण नंतर उठायची गरज लागत नाही. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे पाण्याचा भरलेला कलश, तांदूळ, निरांजन, आंब्याचे पानं, नारळ, हळदी, कुंकू. आणि आता पूजेच्या मांडणीसाठी ते मी हा पाट मांडलेला आहे. तसेच रांगोळी वगैरे सगळं मी आता घेतलेले आहे. आणि ही आहे आमच्या घरची लक्ष्मी माता. तर मी फोटो ठेवत नाही, लक्ष्मीची मूर्तीच ठेवते आणि ही मूर्तीची आता मी पूजा करणार आहे. तर त्यासाठी मी आता रांगोळी वगैरे काढते आणि त्यानंतर मूर्तीची स्थापना करून पूजा करणार आहे. चौरंगपाटाभोवती जर रांगोळी काढली ना तर पूजेला जे शोभा येते ना ती शोभाच वेगळी असते. आता रांगोळी झाली आणि त्यानंतर मी आता मूर्तीची स्थापना करण्यासाठी असं मंडळ केलं आहे तांदूळाचं आणि त्या मंडळावरती मी आता लक्ष्मीला विराजमान करणार आहे. तर घरात काही पूजा असेल ना तर ॲटोमॅटिक आपल्या घराचं जे काही वातावरण आहे ना ते खूप प्रसन्न वाटायला लागतं. तर अशा जे काही पूजा असतात त्या अशा पूजा आपण केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि एकदम आपल्याला प्रसन्न वाटतं. तर आता माझी मूर्तीची स्थापना झाल्यानंतर मी आता तिथे एक दिवा लावलेला आहे. त्यानंतर आता पूजेसाठी मी कलश स्थापित करत आहे. तर त्याच्यासाठी मी खाली थोडेसे तांदूळ टाकलेले आहे, म्हणजे तांदूळाचं मंडळ केलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता त्यावर कलशाची स्थापना करत आहे. तर कलश पाण्याने भरलेला आहे आणि त्यावरती मी आता स्वस्तिक काढत आहे. तसेच आता कलशांमध्ये मी गंध, फूल, अक्षत आणि नाणे टाकून कलशाची पूजा करणार आहे आणि आंब्याचे पाणी ठेवून कलशाची नारळाची स्थापना करणार आहे. तर अशा प्रकारे कलश स्थापना झाल्यानंतर मी आता गणेशजीची पूजा करत आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक पूजेमध्ये आपण गणेश स्थापना करतो आणि त्यासाठी आपण विड्याचं पान घेतो, त्यावर नाणी आणि सुपारी ठेवून त्यालाच आपले आराध्य दैवत गणपती म्हणून त्याची पूजा करतो. आणि तसंच मी आता गणपतीची स्थापना केलेली आहे. तर माझी पूजा मांडून झालेली आहे आणि मी आता हे फुले वाहत आहे पूजेला. आणि
ही जी काही फुलं आहेत ना तर ही विकतची नाही आहे, तर इथलीच बगीच्यामधली फुलं आहे आणि खूप हे मस्त फुलं आहेत आणि ह्या फुलांनी माझ्या पूजेला एक वेगळीच शोभा आलेली आहे. त्यानंतर मी आता लक्ष्मीला हा शेवंतीच्या फुलांचा हार वाहत आहे आणि तसेच आता सगळं लक्ष्मीची आणि पूर्ण पूजेची पूजा करून घेतल्यानंतर मी आता कथा वाचणार आहे आणि त्यानंतर आरती करणार आहे. पूजा झाल्यानंतर मी आता फराळाचं करत आहे आणि गुरुवाराच्या पूजेला म्हणजे उपवासाला आपण फक्त गोडच खातो, तर मग त्याच्यासाठी मी हे ड्रायफ्रूटचे जे काही लाडू आहेत ना ते लाडू खाल्लेले आहेत आणि त्यानंतर आता संध्याकाळी उद्यापन आहे, त्यामुळे मी आता मसाला दूध बनवत आहे. त्यासाठी मी हे ड्रायफ्रूट्स आणि इलायची असं बारीक करून छान दुधामध्ये टाकणार आहे, जेणेकरून दुधाला असं फ्लेवर येईल. तर मी आता हे मसाला दूध बनवून ठेवत आहे. तसे तर दरवर्षी मी देवीला नैवेद्यासाठी आणि गुरुवारच्या उद्यापनासाठी तांदूळाची खीर बनवते, पण आज आहे ना एकादशी पण आहे आणि गुरुवार पण आहे, त्यामुळे मी आता हे दूध बनवलं आहे आणि देवीला पण त्याचाच नैवेद्य दाखवत आहे. त्यानंतर आता संध्याकाळी सगळा प्रोग्राम आहे उद्यापनाचा, त्यामुळे मी आता ही रांगोळी काढत आहे. तर रांगोळीमध्ये मी असा हा कलश काढलेला आहे आणि त्यानंतर आता कलर कमी होते, त्याच्यामुळे हा येलो एक कलरच मी असा रांगोळीमध्ये यूज केलेला आहे. आणि तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि संध्याकाळसाठी मी अशी ही माझी पॅरेट ग्रीन कलरची साडी घातलेली आहे. तर साडी भरपूर जुनी आहे आणि बऱ्याच साड्या अशा असतात ना कपाटातल्या की ज्या आपल्या घालणंच होत नाही, तर म्हटलं चला आज आता ही साडी घालावी. तर अशा प्रकारे प्रोग्रामची सर्व तयारी झालेली आहे. तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराचं माझं उद्यापन झालेलं आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.